तर मुंबई महापालिकेतून सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि आता महापौर पदावर शिक्कामोर्तब झालेला आहे। तर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। रितू तावडे यांचं नाव पहिल्यापासून या शर्यतीत आघाडीवर होतं आणि रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करत महापौर पदाच्या नावावर त्यांची घोषणा करत भाजपचा हा एक मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जातंय। प्रभाग क्रमांक 132 मधून नगरसेविका म्हणून घाटकोपरमधून रितू तावडे या निवडून आलेल्या आहेत। विशेष म्हणजे गुजराती बहुल मतदारसंघ त्यांचा आहे आणि रितू तावडे या स्वतः मराठा आहेत। मराठा समाजातलं एक खंबीर मराठी नेतृत्व म्हणून रितू तावडे यांच्याकडे मुंबईमध्ये पाहिलं जातं। त्यांच्या नावावर आता महापौर म्हणून शिक्कामोर्तब झाले, त्यामुळे आता मुंबईच्या प्रथम नागरिक रितू तावडे असणार आहेत आणि गुजरात बहुल मतदारसंघातून रितू तावडे यांची नगरसेविका म्हणून निवड झालेली आहे। प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यामधल्या पॅसेजमध्ये कृपया तुम्ही थांबू नये। जर आपण कोपऱ्यात माझी विनंती आहे। तर भाजपकडून रितू तावडे यांचं नाव महापौर पदासाठी आता पुढे आलेलं आहे। आता दोन्ही पक्ष अर्ज भरणार आहेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी। तर भाजपनं रितू तावडे यांना महापौर पदासाठी आता संधी दिलेली आहे, त्यामुळे मराठी महापौर असावा अशा प्रकारे जो गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीपूर्वी सुद्धा जो प्रचार सुरू होता त्याच प्रचाराला अनुसरून आता भाजपनं त्यांचा उमेदवार महापौर पदासाठी दिलेला आहे। रितू तावडे यांना ही संधी दिलेली आहे। तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांचं नाव शिवसेनेकडून पुढे आलेलं आहे। आज दोन्ही पक्षांची एक बैठक झाली आणि आता संयुक्तरित्या दोन्ही पक्ष अर्ज भरणार आहेत। तर शिक्षण समितीचं अध्यक्षपद रितू तावडे यांनी भूषवलेलं होतं। संजय घाडींचा परिचय पाहूया। संजय शंकर घाडी असं त्यांचं पूर्ण नाव आहे। प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक आहे संजय घाडी। मागाठाणे इथले 1988 पासून भारतीय विद्यार्थी सेना विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। औक्षण रितू तावडे यांचं आणि संजय घाडी यांचं ओम देशमुखांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, आत्ताच आपण मुंबई महापालिकेतली सगळ्यात महत्त्वाची दृश्य पाहतोय। रितू तावडे यांना संधी दिली जाते महापौर पदासाठी, आता अर्ज भरले जातील। तर संजय घाडी उपमहापौर पदासाठी काय काय नेमक्या सगळ्या हालचाली आहेत? निश्चितच आता महापालिकेमध्ये जे भाजप शिवसेना युतीला विजय मिळाला त्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडी संदर्भातली उत्कंठा होती ती शिगेला पोहोचली होती। अंतिमतः काही मिनिटांपूर्वी भाजप शिवसेनेकडनं महापौर आणि उपमहापौर निवडी संदर्भातली जी नावांची घोषणा आहे ती करण्यात आली आहे। भाजपकडनं 3 टर्मच्या नगरसेविका असलेल्या रितू तावडे यांच्यावर महापौर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून शिवसेनेकडनं संजय घाडी हे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावरती उपमहापौर पदाची जबाबदारी ती सोपवण्यात आली आहे। त्याचा अर्ज देखील आता थोड्याच वेळात चिटणीस कार्यालयामध्ये दाखल केलं जाईल। तर आपण पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या घोषणेची प्रतीक्षा होती। अंतिमतः कुठेतरी महिला राज्य आहे ते महापालिकेमध्ये आता आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। महापौरपदी खरं तर किशोरी पेडणेकर असतील किंवा या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या समोर आता रितू तावडे या कशा पद्धतीने या सगळ्या परिस्थितीला हाताळतात, कारण खऱ्या अर्थानं समोर शिवसेनेकडनं जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या नेत्यांची एक तगडी फौज शिवसेनेकडे उद्धव ठाकरे गटाकडे आहे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये जर आपण पाहायला गेलं तर रितू तावडे यांचं नाव कुठेतरी आता अंतिमतः जाहीर करण्यात आलेलं आहे। 2 नावं खऱ्या अर्थाने यामध्ये स्पर्धेमध्ये होती, रितू तावडे आणि राजश्री शिरवडकर ही 2 नावं प्रामुख्याने यामध्ये चर्चेत जात होती। परंतु आता अंतिमतः भाजपकडनं या संदर्भात शिक्कामोर्तब जे ते करण्यात आले आणि रितू तावडे यांची महापौरपदी निवड करण्यात आली। तर शिवसेनेकडनं संजय घाडी यांना महापौरपदाचं उमेदवार घोषित करण्यात आले। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की कशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा केला जातो आणि शंख वाजवला जातो। शंखनाद करून आता काही मिनिटांमध्ये हे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक वरती चिटणीस कार्यालयामध्ये आपला उपमहापौर आणि महापौर पदाचा अर्ज जो तो दाखल करण्यासाठी काही मिनिटांमध्ये पोहोचतील। त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या उपमहापौर महापौर निवडीला आता कुठेतरी रस्ता मोकळा झालाय आणि काही वेळामध्ये अर्ज देखील आता अंतिमतः दाखल केले जातील हे आता यावरून स्पष्ट झालं। अगदी ओम, यापुढे नेमकी कशा पद्धतीनं कार्यवाही असणार आहे त्याचं कारण आता अर्ज भरले जातील त्यापुढे सुद्धा आणखी काही ट्विस्ट येण्याची शक्यता आहे का? त्या दृष्टीनं नेमक्या काय काय हालचाली घडू शकतात? अगदी बरोबर आहे। खरं तर आता पुढच्या कारवाईमध्ये आपण पाहायला गेलं तर दोन्ही पक्षांकडून सगळ्या नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये अर्ज जे आहेत ते दाखल केले जातील। त्यानंतर उत्सुकता असेल ती म्हणजे इतर पक्षांकडनं, अर्थात उद्धव ठाकरे गट असेल किंवा इतर काही पक्षांकडून काँग्रेस यांच्याकडनं महापौर किंवा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खऱ्या अर्थानं सकाळी जी अपडेट आपल्याकडे आली होती, इतर पक्षांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज विकत घेतले होते, त्या दृष्टीनं आपल्याला अपडेट समोर आली। परंतु
अद्याप कुठल्याही पक्षाकडनं इतरांकडनं महापौर किंवा उपमहापौर पदासंदर्भातला अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जर इतर पक्षांकडनं अर्ज दाखल केला गेला नाही तर या दोन्ही निवडी बिनविरोध स्वरूपात होतील असं दिसतंय. परंतु आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेतो आणि त्यांनी जर अर्ज दाखल केला आणि त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवला तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी मतदान देखील होईल. आवाजी पद्धतीचं हे मतदान असेल असं देखील कळतंय. दुसऱ्या बाजूला एकत्रित पद्धतीनं कुठेतरी महायुतीचं शक्ती प्रदर्शन करत या दोन पक्षांकडनं ही उमेदवारी जी जाहीर करण्यात आलेली आहे. काही वेळामध्ये या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी ते येतील आणि पुढची जी काही तांत्रिक प्रक्रिया असेल ती महापालिकेच्या प्रशासनाकडनं पूर्ण केली जाईल. त्यानंतर अर्जाची स्वीकृती झाल्याच्या नंतर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पुढची जी काही प्रक्रिया आहे ती पालिका प्रशासनाकडनं राबवली. अगदी आता पुढची जी प्रक्रिया आहे, जी तांत्रिक प्रक्रिया आहे ती साधारण किती वाजता पूर्ण होणार आहे आणि विरोधक आपला महापौर पदासाठीचा उमेदवार देतील का, या संदर्भात तिकडे काही हालचाली घडताना पाहायला मिळतात का? खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये अर्ज कधीपर्यंत दाखल होतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुळामध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज कधीपर्यंत दाखल होत आहेत. अर्ज दाखल केल्याच्या नंतर ही सगळी जी पुढची प्रक्रिया असेल